चला चालू करू आपण, बाकीचे लोक येतील है ना. ऋतू सर आवाज येतोय का? रमेश सर, अमृता मॅडम येतोय येतोय आवाज येतोय. येतोय ना? ठीक आहे. हो ठीक आहे. बघ आज आपण आहे ना बेसिक काय आपण या कोर्समध्ये टोटल कंप्लीट घेतोय ते एक तुम्हाला ओव्हरव्ह्यू देतो. आणि आपला आठवड्यातून 2 ते 3 दिवसाचा लेक्चर राहील. कमीत कमी 1 तासाचा राहील. ठीक आहे. सगळ्याला याचे तुमचे जे काही रेकॉर्डिंग असेल मी तुम्हाला लिंक पाठवतो लेक्चर झाल्यानंतर. त्याच्यावरती तुम्हाला ड्राईव्ह वरती अपलोडेड राहील तिथे तुमच्याकडे. ठीक आहे ना. तो एक काही विषय राहणार नाही की समजा तुम्ही कुठं बाहेर गेलात तर काही इश्यू नको तुम्हाला की बाबा नाही आलोय लेक्चरला तर काय. आणि रिव्हिजनला पण बरं राहील. ठीक आहे. सो तुम्हाला रेकॉर्डिंग पण मी माझ्या साईडून देईन. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टोटल 3ही गोष्टी घेतोय ज्या की ॲस्ट्रॉलॉजी आहे, न्यूमरोलॉजी आणि वास्तू आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण कंप्लीट करणार आहे न्यूमरोलॉजी. तर न्यूमरोलॉजीच का? तर न्यूमरोलॉजी सिम्पल आहे. पहिल्यांदाच कॉन्फिडन्स ढासळायला नको म्हणून स्टार्टिंगला न्यूमरोलॉजी. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला ग्रह पण समजायला इझी जातील. ग्रहांचे बऱ्यापैकी कारक तत्व आपण याच्यामध्ये घेणार आहे. प्लस आपण डिटेलमध्ये जे आता आपण बोलणार आहे की बाबा आपण काय काय त्याच्यामध्ये कव्हर करतोय. तर पहिल्यांदा न्यूमरोलॉजी कंप्लीट होईल. न्यूमरोलॉजी एक कमीत कमी 2-3 आठवड्यामध्ये कंप्लीट होईल. सगळ्यात जास्त आपल्याला वेळ जाईल तो ॲस्ट्रॉलॉजीमध्ये. कारण ॲस्ट्रॉलॉजी आपण स्क्रॅचपासून डिटेलमध्ये घेणार आहे. बाकीच्या लोकांसारखं आपण एक एक म्हणजे एंट्री लेवल वेगळा कोर्स, मग मिड लेवल आणि एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी असा काही वेगळा असा आपण कोर्स बनवलेला नाही. आपण कोर्स जे काही मला येते ते मी सगळं तुम्हाला ह्या कोर्समध्ये सांगणार आहे. न्यूमरोलॉजीबद्दल पण, ॲस्ट्रॉलॉजीबद्दल पण आणि वास्तूबद्दल पण. वास्तू आणि न्यूमरोलॉजी हे ॲज कम्पेअर टू कमी वेळेत कंप्लीट होईल. कारण थोडासा इझी मधला पार्ट आहे तो. आणि थोडासा डिटेलिंगमध्ये का जातोय आपण ॲस्ट्रॉलॉजीला? कारण सगळ्याचा बेस मी मानतो ॲस्ट्रॉलॉजीला. जी काही तुमची कुंडली आहे त्याच्यावरती बऱ्यापैकी तुमचं सगळं कॉम्बिनेशन डिपेंड आहे. तर आपल्याला कुंडलीवरती जास्त फोकस करायचा आहे. आणि आपण वैदिक पण घेणार आहे याच्यामध्ये, आपण याच्यामध्ये केपी पण घेणार आहे. ठीक आहे. असं केपीचा काय सेपरेट कोर्स तुम्हाला करायला बाहेर जायची काही गरज नाही आहे. साईड बाय साईड मी काय केपीमध्ये कसं बघितलं जातं आणि काय डिटेलमध्ये आपण बघतो केपी, ह्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. सो टेन्शन घेण्यासारखी काही गरज नाही. फक्त 1 तास जरी दिला दिवसातून तरी तुम्हाला गुड इनफ आहे. कारण आपण प्रॅक्टिस पण त्याच्यामध्ये घेणार आहे. असं नाही की तुम्हाला वर्बली मी सांगितलं आणि नोट्स दिल्या म्हणजे माझं काम संपलं असं नाही. तुम्हाला जे काही डाऊट्स असतील तर माझा नंबर आहे तुमच्याकडे. तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करा, मेसेज करा. तुम्हाला पर्टिक्युलर त्या तुमचा कुठलाही डाऊट असेल, मला येत नसेल आता तर मी तुम्हाला वाचून समजून तुम्हाला सांगेन. पण 100% तुमचे सगळे डाऊट कंप्लीट करायचा मी प्रयत्न करतो याच्यामध्ये. ठीक आहे. सो हे दिसतंय तुम्हाला? आता माझी स्क्रीन दिसते. हो दिसते दिसते. आता नाही हे दिसतंय का अंकशास्त्र लिहिलेलं? नाही नाही नाही. मला फक्त तुम्हीच दिसते. ओके. ते काय आहे का स्क्रीन शेअर? एक मिनिट मला आता नाही ते तर माझी स्क्रीन दिसतंय? नाही. काय दिसत? एक मिनिट प्रेझेंटेशन आता येतंय बहुतेक तिकडे. हा दिसतंय. ह्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसतंय का अंकशास्त्र लिहिलेलं हा जो पेज आहे हे दिसतंय? दिसतंय का? येस येस दिसतंय दिसतंय दिसतंय. ना? ओके. चला तर ह्याच्यामध्ये आपण तुम्हाला इन डिटेलमध्ये मी सांगतो की न्यूमरोलॉजी मध्ये आपण डिटेलमध्ये काय काय बघणार आहे. ठीक आहे. बेसिक आहे की अंकशास्त्र म्हणजे जो काही इतिहास आहे, न्यूमरोलॉजी कुणी बनवलं किंवा कसं काय त्याची हिस्ट्री आहे ती आपण सांगणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय अंकशास्त्र आणि लोशो ग्रीड ह्याच्यामधलं आपण कम्पॅरिझन सांगणार आहे. मोस्टली तुम्ही सगळ्यांनी लोशो ग्रीड ऐकलं असेल किंवा लोशो ग्रीड आहे त्या गोष्टी आपण फॉलो करतो किंवा लोशो ग्रीड बघितलं पण असेल. तर बऱ्यापैकी लोकांनी न्यूमरोलॉजी केलेली आहे त्या लोकांना बऱ्यापैकी माहिती आहे. पण लोशो ग्रीड आणि भारतीय अंकशास्त्र म्हणजे इंडियन न्यूमरोस्कोप हा डिफरन्स कसा आहे हे आपण तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे आणि कसं फॉलो करायचं
ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला मी याच्यामध्ये सांगणार. त्याच्यानंतर मूलांक आणि भाग्यांक. न्यूमरोलॉजीचा जो काही बेस आहे तो न्यूमरोलॉजीचा बेस हा मूलांक आणि भाग्यांकावरती आहे. कुवा नंबर आणि वर्ष नंबर पण आपण याच्यामध्ये घेणार आहे. ह्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे 1 ते 9 जे काही नंबर आहेत त्यांचा अर्थ काय, म्हणजे 1 ते 9 नंबर काय आहेत किंवा काय रिप्रेझेंट करतात हे आपण याच्यामध्ये सांगणार आहे. त्याच्यासोबत मित्र अंक आणि शत्रू अंक कोणते. समजा 1 नंबरला कोणता नंबर शुभ आहे, फक्त तुमचा मूलांक आणि भाग्यांक याच्यावरती काही सगळ्या गोष्टी डिपेंड नाही आहेत. तो जो तुमचा मूलांक आणि भाग्यांक येईल त्याचा मित्र नंबर कोण आहे आणि शत्रू नंबर कोण आहे हे तुम्हाला कळणं जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर अंकांचे प्रकार आपण याच्यामध्ये घेणार आहे. त्याच्यानंतर प्लेन प्रकार आणि प्रभाव. प्लेन म्हणजे काय आहे, जो कोण तुमचा न्यूमरोस्कोप आहे त्याच्यामध्ये जे जे 3 डिवायडेड केलेले आहेत, तुम्हाला पुढे मी सांगेन, ते त्याच्यामध्ये प्लेन असतात. ठीक आहे ना. सो ते प्लेन कुठल्या प्रकारचं आहे, त्याचा प्रभाव कसा, त्याचा इम्पॅक्ट काय आहे तुमच्या आयुष्यावरती ते एक बघतो. त्याच्यानंतर जे नंबर आहेत तुमच्या जन्मतारखेमध्ये त्यांचा तुमच्यावरती इम्पॅक्ट कसा होतो आणि जे काही नंबर त्या तुमच्या जन्मतारखेमध्ये नाही आहेत तर त्या नंबरचा कसा तुमच्यावरती इम्पॅक्ट होतो हे सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर रिपीटेशन काय काय नंबर असतात. समजा कुणाची जन्मतारीख समजा 15/11/1993, तर याच्यामध्ये एक मल्टिपल टाइम वेळ आला, बरोबर. तर मग ते एक जो मल्टिपल वेळा आला आहे त्याचा इम्पॅक्ट काय होणार तुमच्यावरती हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये आपण बघतोय. त्याच्यानंतर मिसिंग प्लेन त्याचा प्रभाव. त्याच्यानंतर मूलांक आणि भाग्यांकाची युती. आता समजा नंबर सांगितला मी, समजा 15 तारीख आहे, तर 1 नंबर आणि 5 नंबरची याच्यामध्ये युती आहे. जे सिंगल डिजिट आहे त्याची युती नाही होणार, पण 1 आणि 5 समजा 15 आहे तर 1 आणि 5 ची युती होते. परत जो काही तुमचा मंथ ची जी काही डेट आहे त्याच्यानंतर आणि तुमचं वर्ष आहे त्याच्यामध्ये आपण युती काउंट करतो. ते पण मी याच्यामध्ये सांगणार आहे की युती कशी आहे आणि युती कशी काम करते, आणि ह्याचा संदर्भ आपण तुमच्या पत्रिकेमध्ये सुद्धा आपण लावू शकतो. कारण एक 50% युती ज्या काही तुमच्या जन्मतारखेमधल्या आहेत त्या तुम्हाला आपल्या तुमच्या कुंडलीमध्ये दिसण्याचे योग जास्ती बनतात. म्हणजे माझा एक्सपिरियन्स आहे 50% युती तिकडे सुद्धा आपल्याला दिसून येते. फॉर एक्झाम्पल 15 तारीख आहे तर 1 आकडा म्हणजे सूर्य आणि 5 आकडा म्हणजे बुध. मग बऱ्यापैकी असा माझा अभ्यास आहे की याच्यामध्ये तुमचा कुंडलीमध्ये सूर्य बुधाची युती असू शकते. 50% 60% लोकांच्या कुंडलीमध्ये आणि नंबरमध्ये हे कॉम्बिनेशन दिसून येतात. त्याच्यानंतर मास्टर नंबर काय आहे, कार्मिक नंबर काय आहे, ह्या गोष्टी याच्यामध्ये आपण घेणार आहे. त्याच्यानंतर प्रोफेशनल मार्गदर्शन अंक ज्योतिष, म्हणजे आपण प्रोफेशनली कसं, आपण स्वतः पण कसं ग्रास्प करू शकतो आणि समोरच्यालाही आपण कसं गाईड करू शकतो. हा जो काही कोर्स आहे हा फक्त काही लोक पर्सनली घेतील किंवा पर्सनली आपण अभ्यास करू आपल्यापुरता, आणि काही लोक पैसे कमवण्यासाठी, म्हणजे एक मार्ग, त्यांनी एक डायरेक्शन भेटेल त्यांना पैसे कमवायला की बाबा न्यूमरोलॉजी चांगलं जमलं तर ते सुद्धा न्यूमरोलॉजीमध्ये मार्केटमध्ये येऊ शकतं. त्याच्यानंतर इंद्रिय आणि त्याचे उपाय प्रोफेशनल येतात. हे काय इम्पॅक्ट करतं तुमच्या बॉडी पार्टवरती, त्याचे उपाय आणि त्यांचे तत्व आणि त्यांचे उपाय, कारण प्रत्येक गोष्टी या तत्वावरती डिपेंड आहे. ॲस्ट्रॉलॉजी म्हणा, न्यूमरोलॉजी म्हणा, वास्तू म्हणा, या 5 तत्वाच्या पुढे काही नाही. 5 तत्वावरतीच बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. त्याच्यानंतर चक्र आणि त्यांचे उपाय. ज्या काही चक्रच आहेत आपल्या बॉडीमध्ये ते कसे आपण ॲक्टिवेट करू शकतो आणि त्याचे उपाय आपण करू शकतो, ह्या गोष्टी आपण बघू शकतो. अंक ज्योतिष आणि वास्तू त्याचे उपाय, म्हणजे टोटली आपण न्यूमरोलॉजीचा कसा अभ्यास करून त्याच्या वास्तूमध्ये सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. कारण जे काय ते न्यूमरल्स तुम्हाला मी दाखवल्यानंतर अंदाज येईल तुम्हाला की डायरेक्शन पण त्याच्यामध्ये आपण फाइंड आउट करू शकतो. त्याच्यानंतर अंक ज्योतिषमध्ये ग्रह आणि युती, त्याचा प्रभाव आणि त्यांचे ॲडव्हान्स अंक ज्योतिष टेक्निक बघणार आहे, आणि अंक ज्योतिष संपूर्ण उपाय, म्हणजे आपण जे तुम्हाला गाईड करणार आहे ते फक्त शिकवणार आहे का, तर नाही, त्याचा वापर कसा करायचा हे सुद्धा आपण याच्यामध्ये सांगणार आहे. म्हणजे न्यूमरोलॉजीचा वापर कुठे कुठे आपण करतो. पहिल्यांदा आपण करतो की नेम करेक्शन, म्हणजे इंग्लिशमध्ये जे काही तुमच्या नावाची स्पेलिंग आहे ते नेम करेक्शन. त्याच्यानंतर मोबाईल नंबर करेक्शन. त्याच्यानंतर ATM पिन, जो काही तुमचा ATM पिन आहे
तो ATM पिन कोणत्या नंबरवरती ठेवायचा हे आपण याच्यामध्ये ठरवू शकतो. कार नंबर, बाईक नंबर नवीन घेणार असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही त्या हिशोबानेच घ्या. अदरवाईज कसा चेंज करायचा, मग त्याच्यामध्ये असं काही नंबर चेंज करत नाही, एखादा नंबर ऍड कसा करायचा, काय करायचं हे आपण याच्यामध्ये सांगणार आहे. त्याच्यानंतर हाऊस नंबर परत, कारण तुम्ही घरामध्ये काही एकटेच आपण राहत नाही, तर आपण घरामध्ये सगळेच लोक राहतो, तर सगळ्यांना पूरक असा एखादा नंबर आपण काउंट करायचा, किंवा सगळ्यांचा घरातल्यांचा मिळून एखादा मित्र नंबर घेऊन तुम्ही घराचा हाऊस नंबर सुद्धा चेंज करू शकता. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला मी एक सिग्नेचर सांगेन की बाबा ह्या टाईपची सिग्नेचर तुम्ही करू शकता. सो ह्या गोष्टी आपण ओव्हरऑल न्यूमरोलॉजीमध्ये सांगणार आहे डिटेलमध्ये. ह्याला आपल्याला कमीत कमी 2 ते 3 आठवडे लागतील. ठीक आहे, मोस्ट प्रोबेबली 2 ते 3 आठवड्यामध्ये ह्या गोष्टी कम्प्लीट होतील. त्याच्यानंतर हे दिसतंय का ॲस्ट्रॉलॉजीचं? अं, ॲस्ट्रॉलॉजी ज्योतिषशास्त्र लिहिलेलं नाही, मे बी नाही माझ्याकडे थोडं लेट येतं. नाही का? नाही, माझ्या इकडे अजून अंकशास्त्रच दिसतंय. ओके, येईल हळूहळू कदाचित. नाही, 1 मिनिट. एक मिनिट. आता बघा, आता दिसेल. आलं. आलं ना? येस. ठीक. हो हो. याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कोअर जो आहे तो हेच आहे. ठीक आहे, कारण हा जो ॲस्ट्रॉलॉजीचाच बेस आहे सगळ्या गोष्टींचा. तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपण बघणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, म्हणजे एकदम स्क्रॅचपासून, जसं मागाशी मी बोललो त्या पद्धतीनं आपण याच्यामध्ये पंचांगापासून सुरुवात करणार आहे. तर तिथी, वार, नक्षत्र, करण आणि योग हे जे काही 5 अंग आहेत पंचांगाचे, हे आपण डिटेलमध्ये बघणार आहे. याचे रेमेडियल कसा आपण वापर करू शकतो हे सुद्धा आपण बघणार आहे. आणि याचे रेमेडियल मी लगेच सांगेन की पंचांगाचं जे काय असेल ते पटपट करू शकतो आपण, कारण त्याचा एवढा टेन्शन घ्यायची गरज नाही की डिटेलमध्ये बघायची एवढी. कारण फक्त पंचांगावरून सुद्धा कसं हलकं फुलकं प्रिडिक्शन करू शकतो, आणि पंचांगाचा वापर कसा आपण करू शकतो ॲज अ रेमेडियल पार्ट, ह्या गोष्टी आपण याच्यामध्ये सांगणार आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आहेत ग्रह. 9 ग्रह आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार. त्याचे ग्रहांचे कारकत्व आपण डिस्कस करणार. त्याचे रेमेडियल पार्ट कसा करू शकतो आपण ते सुद्धा आपण डिपेंड करणार. त्याच्यानंतर राशी, 12 राशी, 9 ग्रह, 12 राशी. त्याच्यानंतर राशींचे प्रकार, कारण राशी तर सगळ्यांना माहिती आहेत पण राशीचे प्रकार माहीत नाहीत. सो राशींचे प्रकार, कुठल्या प्रकारामध्ये तुमची रास येते, कुठली मित्र रास आहे तुमची, कुठली शत्रू रास आहे. काही काही लोकांना बघा, काही लोकांचा आपला संबंध नसतो तरी पण ते एखाद्या माणसाला बघितलं तर आपल्याला चीड यायला चालू येते. त्याचं कारण असतं की त्याची रास वेगळी असते, वेगळ्या तत्वातली असते, आणि आपली वेगळ्या तत्वातली असते. सो तो एक पार्ट आहे तो. त्याच्यानंतर राशींचे प्रकार, राशींचे तत्व, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे 12 घरं. कारण सगळ्यात इम्पॉर्टंट जे तुम्ही प्रिडिक्ट करणार आहे इथून पुढं, ते स्टार्टिंगला कोणतं घर इम्पॉर्टंट आहे. सिक्वेन्स असा आहे की घर आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असलेली रास आहे, आणि सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये येणारा ग्रह आहे. समजा फॉर एक्झाम्पल गुरु ग्रह पहिल्या घरामध्ये बसले, तर पहिल्या घरात बसले ही पहिली प्रायोरिटी.
त्याच्यानंतर कुठल्या राशीत बसले, समजा 9 नंबर रास स्वतःच्या राशीत बसले, तर 9 नंबरची रास त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे ना, आणि सगळ्यात शेवटी इम्पॉर्टंट आहे की गुरुग्रह. सो प्रेडिक्ट करताना पहिला हाऊस वाईज प्रेडिक्ट करा, त्याच्यानंतर राशी वाईज प्रेडिक्ट करा, आणि सगळ्यात शेवटी येतो ते तुमच्या ग्रहावाईज. म्हणजे ग्रहाला घर आणि रास ह्याच्याशी कनेक्ट करायचं आहे, पण सगळ्यात पहिल्यांदा कनेक्ट करताना हाऊसला कनेक्ट करायचं, घराला कनेक्ट करायचं, आणि नंतर मग राशीला कनेक्ट करायचं. त्याच्यानंतर आपण पूर्ण 12 घरांचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. समजा पहिलं घर आहे, तर बॉडी पार्टनुसार इथून कपाळामागून हा जो बॉडी पार्ट येतो तो फर्स्ट हाऊस आहे. तर बॉडी पार्ट आपण बघणार आहे. त्याच्यानंतर फर्स्ट घर काय सांगतंय, तर बाबा तुमची फिजिकल अपिअरन्स काय राहणार, तुमचं काय थिंकिंग करू शकता, तुमचं डोक्यामध्ये काय विचार येऊ शकतात. सो पहिलं हाऊस जे आहे ते तुमच्या फिजिकल पूर्ण स्ट्रक्चरचं, आणि त्याच्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये काय राहणार, तुम्ही काय थॉट प्रोसेस राहणार, ह्याच्यावरती पहिलं हाऊस आहे. हे एक 2 फक्त कॅरेक्टरिस्टिक झाले, खूप सारे कॅरेक्टरिस्टिक याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर सेकंड हाऊस आहे. सेकंड हाऊस कशाचा आहे, खायचं आहे. सेकंड हाऊस कशाचा आहे, तुमच्या कुटुंबाचा आहे. सेकंड हाऊस तुमच्या फ्रुट्स आहेत, त्यांचा आहे, ज्वेलरी बिझनेसचा आहे. हे सेकंड हाऊस झालं फॉर एक्झाम्पल. थर्ड हाऊस कशाचा आहे, शेजाऱ्यांचा आहे. ठीक आहे. थर्ड हाऊस जे आहे ते छोट्या यात्रांचं आहे. थर्ड हाऊस हे तुमच्या छोट्या भाऊ बहिणींचं आहे. सो असे प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर हेच कॅरेक्टरिस्टिक्सला तुम्हाला कनेक्ट करता तिथं बसलेल्या ग्रहाच्या रिलेटेड. फॉर एक्झाम्पल दुसऱ्या घरामध्ये जर केतू बसला, तर केतूला कनेक्ट कुणाबरोबर करायचं आहे, तर तुमचे फॅमिली म्हणजे तुमचे मोठं कुटुंब, आई वडील नवरा मुलं एवढंच नाही, तुमचे काका चुलते, ह्या गोष्टींमध्ये ब्रॉड फॅमिली ॲज पर हे तुम्हाला सेकंड हाऊस म्हणून बघायचं. त्याच्यानंतर खाणं, जे काही तुम्ही खाता, कारण सेकंड हाऊस जो आहे तो बॉडी पार्ट इथून कपाळापासून ते तुमच्या मानेपर्यंत. ठीक आहे. सो हा सेकंड हाऊस आहे. त्याच्यानंतर हे कॉम्बिनेशन तुम्हाला बॉडी पार्ट प्लस जे काही हाऊसेसचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याच्यावरती डिपेंड करायचं आहे प्रिडिक्ट करताना. आणि रेमेडियल पार्ट सुद्धा असाच आहे. रेमेडियल पार्ट आपण सगळ्यात शेवटी सांगणार. त्याच्यानंतर कोणत्या राशी कुठे उंचीच्या आहेत आणि कुठे निश्चित आहेत. ऐकलं असेल की बाबा तुमचा सूर्य उंचीच आहे किंवा चंद्र निश्चित आहे. चंद्र निश्चित आहे आणि सूर्य उंचीत आहे, हा काय प्रकार आहे, तर जो कोणताही ग्रह आहे तो प्रत्येक एका घरामध्ये प्रत्येक राशीमध्ये उंचीच आहे म्हणजे तिथं चांगले रिझल्ट देतो, आणि निचीच आहे म्हणजे तिथं थोड्याशा कपात होते त्या जे काही तुमच्या पॉझिटिव्ह रिझल्टची, किंवा तिथं थोडासा त्रास व्हायला चालू होतो. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आहे दृष्टी. आता प्रत्येक ग्रहाची एक पर्टिक्युलर दृष्टी आहे. ठीक आहे. सो ती दृष्टी काय आहे, म्हणजे दृष्टी संबंध येतो म्हणजे काय येतो, तुम्ही बऱ्यापैकी ऐकलं असाल व्हिडिओमध्ये की बाबा डायरेक्ट दृष्टी आहे. दृष्टी आहे म्हणजे काय नक्की, तर ते आपण याच्यामध्ये सांगणार. त्यानंतर मूळ त्रिकोण राशी सुद्धा याच्यामध्ये येतात. त्यानंतर दशा, सगळ्यात इम्पॉर्टंट ॲस्ट्रॉलॉजीतला पार्ट आहे तो आहे म्हणजे दशा. ठीक आहे. दशा म्हणजे सध्याची तुमची चाललेली जी काही वेळ आहे ती म्हणजे दशा. तर 5 प्रकारच्या दशा असतात: महादशा, अंतर्दशा, महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतदशा, प्राणदशा आणि सूक्ष्मदशा. ह्या 5 दशा आहेत. ह्या 5 दशेचा वापर आपण प्रिडिक्शनसाठी कसा करायचा, लोकांचा किंवा आपला स्वतःचा टायमिंग चांगला आहे की खराब आहे, आपण का स्ट्रगल फेस करतोय आणि आपण ह्या स्ट्रगलमधून बाहेर कधी येणार, ह्याचे तुम्हाला ह्या दशेमध्ये उत्तर सापडणार. की चाललेला टायमिंग चांगला आहे पण तो कधीपर्यंत चांगला आहे. चांगल्या टाइममध्ये पटपट डिसिजन घेतले पाहिजेत, आणि वाईट टायमिंग असेल तर थोडं शांत बसलं पाहिजे. ठीक आहे ना. सो ह्या जो काही टाइम, हा सगळा टाइमचा खेळ आहे, हा दशेवरती सगळ्यात इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर घराप्रमाणे राशीप्रमाणे जी काही असेल ती फळ आहेत. मी तुम्हाला सांगेन की बाबा गुरु फर्स्ट हाऊसमध्ये बसल्यानंतर काय प्रिडिक्शन आहे, किंवा फर्स्ट हाऊसमध्ये बसल्यानंतर काय रिझल्ट देऊ शकतो राशी वाईज, हाऊस वाईज. तसंच टोटल 9 ग्रहांचं 12 घरांमधलं 12 राशींमधलं प्रिडिक्शन काही एक टेंटेटिव्ह 4-4 ओळींमधला अंदाजसाठी तुम्हाला सांगण्यात येते. त्याच्यानंतर केपी पत्रिका. आता केपी म्हणजे काय आहे, तर केपी आणि आपली वैदिकमध्ये काय फरक येतो हा आपण याच्यामध्ये डिटेल सांगणार आहे. प्लस केपी पत्रिका कशी बघायची, कारण बऱ्यापैकी काय 30 ते 40% लोकांच्या पत्रिका तुम्ही जर बघेल ना, जर फॉर एक्झाम्पल तुम्ही जर फ्री मला एक सॉफ्टवेअर आहे ॲस्ट्रोसे जे आहे ते जर ओपन करून बघा, 4-5 कुंडली ॲड करा त्याच्यामध्ये, एकाच जर कुंडलीमध्ये ग्रह मागं पुढं झालेले दिसतात.
ठीक आहे. आणि केपी मध्ये राशीला महत्व नाही, केपी मध्ये हाऊसला महत्व आहे आणि वैदिकमध्ये राशीला जास्त महत्व. ठीक आहे. सो ते आपण कसं बघितलं पाहिजे किंवा कसं कोणती मॅच कशी करायची ते आपण केपी पद्धती सांगणार तुम्हाला. त्याच्यानंतर प्रश्नकुंडली हा एक पार्ट आहे की समजा कोणाकडे पत्रिकाच नाही आहे, तर त्या लोकांचं कसं बघणार आपण पत्रिका किंवा त्यांना कसं आपण करणार तो एक. हे दिसतंय ना अजून? हो हो. हा. तर याच्यामध्ये आपण या गोष्टी सांगणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण प्रश्नकुंडली नंतर प्रोफेशनल ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे काय काय लोकांचं असं की कोणत्या प्रोफेशनमध्ये जावं हे एक लोकांना बऱ्यापैकी समजत नाही की बाबा कोणतं प्रोफेशन आहे माझ्यासाठी. तर आपण प्रोफेशनल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सांगणार की बाबा कोणत्या ग्रहाचं काय प्रोफेशन आहे, म्हणजे कोणत्या ग्रह कोणत्या प्रोफेशनला शो करतो, त्याच्यानंतर कोणतं प्रोफेशन घेतलं पाहिजे. ठीक आहे. ते आपण प्रोफेशनल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सांगतो. त्यानंतर मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी आजारपण भरपूर वाढले, तर आजारपणाला कोणता ग्रह कोणत्या आजारपणाला शो करतो किंवा कोणत्या ग्रहाचे कसे आपण रेमेडी केली पाहिजे जेणेकरून आजारपणं कमी आली पाहिजेत किंवा असलेल्या आजारपणातून बाहेर जायसाठी आपण कसे फायदा करून घ्यायचा ॲस्ट्रॉलॉजिकली ते आपण मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये बघणार आहे. त्यानंतर नवमांश कुंडली. नवमांश कुंडली मोस्ट प्रोबेबली मी बघतो की लग्न ह्या पार्टसाठी मी मोस्टली नवमांश कुंडली सुद्धा बघतो, D1 चार्ट पण बघतो आणि नवमांश पण बघतो. तर नवमांशचा कसा फायदा आपण लग्नासाठी करून घेतो ते आपण याच्यामध्ये सांगणार आहे. त्याच्यानंतर पत्रिका विश्लेषण ही कुंडली प्रिडिक्ट कशी करायची. समजलं 9 ग्रह आहेत, 12 घर आहेत, 12 राशी आहेत, सगळं बरोबर आहे. पण प्रिडिक्शन ऍक्च्युअल कसं, तर समजा मी तुमचं प्रिडिक्शन करतोय हे तुम्ही यस म्हणताय सगळ्या गोष्टीला, पण ते बॅक ऑफ द माइंड कसं प्रिडिक्शन केलं पाहिजे, कारण हा वरचा जोपर्यंत सगळा स्टडी मटेरियल आपलं कम्प्लीट होत नाही तोपर्यंत आपण प्रिडिक्शन वरती येणार नाही. पण बेसिक तुम्हाला जाता जाता प्रत्येकाची एक एक कुंडली घेऊन किंवा तुमच्या घरच्यांची एक एक कुंडली घेऊन आपण त्या त्यावेळी त्या त्या गोष्टी आपण सांगू की बाबा ह्या गोष्टी अशा आहेत म्हणून. त्याच्यानंतर संपूर्ण पत्रिकेचे उपाय सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. प्रिडिक्शन आलं समजते टायमिंग चांगला आहे वाईट आहे, येणारा टायमिंग कसं आहे, पंचांगानुसार काय आहे, ग्रह कोणता आहे, कसा आहे, किती डिग्री आहे, काय सगळं कळालं. पण समोरच्याला आपण फायदा कधी करून देऊ शकतो, यावेळी त्याला आपण उपाय देतो. तो उपाय करताना सिंपल सिंपल उपाय कसे क्रिएट करायचे, सिंपल सिंपल उपाय आपल्याला कसे सांगायचे हे आपण त्याच्यामध्ये सांगणार. ठीक आहे. हा वास्तूचा पार्ट दिसतोय ना. ओके. हो हो. आता याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपण जाणार आहे वास्तूकडे. तर वास्तू नक्की म्हणजे काय, वास्तू करतात म्हणजे नक्की काय करतात. वास्तूमध्ये दिशा काय आहेत, विदिशा काय आहेत, त्यानंतर झोन काय आहेत, वेगवेगळे झोन आहेत, पद आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये देवता. ठीक आहे ना. 45 देवता आहेत आणि याच्यामध्ये आपण प्रत्येक देवताचा जो काही भोग आहे, ठीक आहे ना, म्हणजे कोणत्या देवताला कोणता पदार्थ आवडतो म्हणा किंवा तो तिथं जर ठेवला तर तिकडचा देवता शांत येतो किंवा चांगला आपल्याला फायदा देतो. हे आपण या देवता पार्टमध्ये डिटेलमध्ये बघणार आहे. 45 देवता आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर ग्रह कसे काम करतात, त्यानंतर मर्म पॉईंट काय आहे, त्याच्यानंतर तुमचं ब्रह्मस्थान काय आहे, त्यानंतर डेट ऑफ बर्थ वास्तू म्हणजे ॲस्ट्रो वास्तू जे मी सांगतो मोस्ट प्रोबेबली ॲस्ट्रो वास्तू भरपूर काम करतं.
तुमच्या पत्रिकेप्रमाणे तुमचा मॅनिफेस्टेशन झोन कुठला आहे, पैसे कुठे ठेवले पाहिजेत, नेम अँड फेम झोन काय आहे, हेल्थ झोन कुठे आहे, नंतर रिलेशनशिप झोन कुठे आहे, हे सगळे पार्ट आपण ॲस्ट्रो वास्तूमध्ये सांगतो. आणि हेच मी तुम्हाला शिकवणार आहे की सिंपल आहे, याच्यामध्ये असं काही प्रॉब्लेमॅटिक अशा गोष्टी नाहीत. आणि वास्तूमध्ये आपण अजून एक गोष्टी ॲड करतो, जे की याच्यामध्ये लिहिलेलं आहे की तुम्हाला तुमच्या कुंडलीप्रमाणे किंवा वास्तूप्रमाणे तुम्हाला कोणत्या ज्योतिर्लिंगाला जाणं, कारण 12 ज्योतिर्लिंग आहेत, तर कोणत्या ज्योतिर्लिंगला गेल्यानंतर कुठल्या प्रकारचा फायदा होतो हे आपण तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. तर ब्रह्मस्थान काय, ब्रह्मस्थान हलकं कशाला पाहिजे, ब्रह्मस्थान म्हणजे नक्की काय आहे. त्यानंतर भोग, मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक देवताचा भोग काय आहे आणि तो भोग तुम्हाला कसा तुमच्या डे टू डे लाईफमध्ये कसा वापर करता येईल हे सांगतो. त्यानंतर एंट्री सांगतो, त्यानंतर किचन आहे, बेडरूम आहे आणि बऱ्यापैकी याच्यापेक्षा अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि रेमेडियल पार्ट, सगळ्यात पार्ट म्हणजे रेमेडियल पार्ट कसा आहे, एक तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे याच्यामधलं ॲस्ट्रो वास्तू. ॲस्ट्रो वास्तूला माझं मत आहे की सगळ्यांनी बऱ्यापैकी मोठे असे एक्स्ट्रॉर्डिनरी उपाय करण्याच्या आधी साधं सिंपल ॲस्ट्रोवास्तू करून घ्या. वास्तू तुम्हाला सांगतो मी, ते ॲस्ट्रोवास्तू फॉलो करा. आणि दुसरी गोष्ट आहे की देवतांचे जे काही तुमचे भोग येतील म्हणजे काय असतं, समजा तुमचा कोणताही देवता आहे, तुमचा जो काही घराचा मॅप आहे, समजा कोणत्याही डायरेक्शन एक्सटेंडेड झाली असेल, तर एक्सटेंडेड झाली असेल तर त्या देवताचा भोग तो तुम्ही मंदिरामध्ये वगैरे दिलात तरी चालतो, तिथं ठेवायचा आणि तुमच्या घरामध्ये जो एक्सटेंडेड एरिया आहे तिथं, आणि तो मंदिरात द्यायचा. आणि जर समजा एखादा पार्ट कट असेल, फॉर एक्झाम्पल नॉर्थ ईस्ट कट आहे, तर नॉर्थ ईस्टचा जो काही तिथं भोग येईल देवतांचा, तो भोग तुम्ही तिथं ठेवायचा नॉर्थ ईस्टला तुमच्या घराच्या, आणि तो भोग तिथं ठेवून नंतर तुमच्या जेवणामध्ये ॲड करून घ्यायचा. ठीक आहे. हे सगळे भोग जे आहेत ते तुमचे डे टू डे लाईफमधले किचनमधल्याच गोष्टी आहेत. असं काही एक्स्ट्रॉर्डिनरी खर्चाच्या अशा काही गोष्टी याच्यामध्ये नाही आहेत. आणि मी मोस्टली खर्चाकडे वळत नाही. याच्यामध्ये तुम्हाला ॲस्ट्रोलॉजीमध्ये एक पार्ट राहिला जो की आहे जेमस्टोन. जेमस्टोन मी सांगतो तुम्हाला, जे काही जेमस्टोनचे इंटरेस्टेड लोक खूप असतात त्या लोकांसाठी जेमस्टोन सांगतो आपण. जेमस्टोन कसा कोणता फाइंड आउट करायचा आणि कोणता वापरायचा, किती कॅरेटचा पाहिजे ते पण सांगतो याच्यामध्ये. अजून तुम्हाला माझ्याकडून काय हवे असेल तर सांगा. हे माझ्याकडून झालं अर्धा तासाचं. आवाज येतो? हॅलो. हा, बोला बोला. हा, मला फक्त एक विचारायचं होतं सर. आता जसं तुम्ही आम्हाला शिकवत जाणार हम्म, आणि आम्हाला पण ते लाईक प्रॅक्टिस करायला लागणार, राईट? हम्म. तर तुम्ही असं काहीतरी होमवर्क सारखं काहीतरी आम्हाला देणार का? ॲज इन आम्ही ते करणार आणि मग तुम्हाला वी पाहिजे विल ऑल्सो. असेल तर मी देतो, देण्याबद्दल काय नाही, पण सगळ्यांची इच्छा असेल तर मी देतो. ठीक आहे. म्हणजे असं म्हणजे तुम्ही आज एखादा पार्ट शिकवला हम्म. तर मग तुम्हीच एक 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 क्वेश्चन सारखं सगळ्यांना द्या आणि मग सगळे कसं करतात ते थोडक्यात बघू ठीक शकता. आहे. मी काय करतो, मग प्रत्येक मला लेक्चर झालं ना की दुसरं लेक्चर जे आपण चालू करू त्याच्या आधी एक 10 मिनिटं रिव्हिजन हा सेशन, आणि लास्ट लेक्चरला हा आपण जस्ट काय, हा म्हणजे काय होईल की थोडंसं तुमचा पण फोकस राहील. ठीक आहे ना, तर हा तुमचा पण आणि फोकस सगळ्यांचा महत्वाचा आहे. मी तर मला मी माझा काही केतू खराब करून घेणार नाही. ठीक आहे, कारण मी तुम्हाला 100% नॉलेज देणार देणार म्हणजे देणार, तुम्ही नाही म्हटलात तरी देणार. ठीक आहे, कारण तुमच्याकडनं हो पैसे सर. घेतोय मी, तर मी तेवढं डिलिव्हर करणं गरजेचं आहे. नाही डिलिव्हर केलं तर माझे पैसे दव्खान्यात जातील. ठीक आहे, तर ते मला काही तसल्या गोष्टी करण्यात एवढा इंटरेस्ट नाही, त्याऐवजी मी सगळं नाही नाही, आय नॉलेज. मीन टू से कसं आहे ना सर, की ऍक्च्युली व्हेरी फ्रँकली मी तर हे फर्स्ट टाइम, म्हणजे मला यातलं काही झिरो नॉलेज आहे. ओके. मग तुम्ही तर मग पहिल्यांदा मला असं शिकणार. भीती वाटते मनात की तुम्ही शिकवताय पण मला ते जमेल की नाही. सो आय एम नाही, जस्ट आस्किंग सिंपल की सिंपल एक असं छोटंसं होमवर्क द्यायलात ना सिंपल मी तुम्हाला तेच तर सांगतो, आम्ही काय करून लक्षात बघू. आहे ते. कारण काय होतंय, तुम्हाला मी होमवर्क वगैरे देईन, पण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्ही दुसऱ्या लेक्चरच्या चालू करायच्या आधी 10 मिनिटं जर आपण त्याच गोष्टीवर डिस्कशन केलं ना, तर बऱ्यापैकी तुम्हाला पटापट पटापट रिकॉल पण होईल आणि हा थोडासा फोकस राहील त्या गोष्टीवरती, आणि कनेक्शन आहे सगळं, ह्या सगळ्या गोष्टी इंटरकनेक्ट आहेत. तर तुम्हाला शेवटी जाऊन तुम्ही बघाल ना, तर मग म्हणाल ना यार हा हा बरोबर सांगतोय माणूस की ह्या सगळ्या गोष्टी इंटरकनेक्ट आहेत. ठीक आहे ना, राईट. सगळी लिंक आहे, सगळी चेन आहे. म्हणजे असं काही
आणि असा एक सुद्धा गोष्ट नाही की याच्या बाहेर काही आहे. ठीक आहे. ओके. आता मी स्वतः आता आणि बसतोय आम्हाला ना इश्यूज असतील आता मी माझ्या 11 नंबरच्या आता माझ्या कुंडलीमध्ये 11 नंबर हाऊसमध्ये 10 नंबर राशी आहे. 10 नंबर राशी म्हणजे दक्षिण दिशा. बऱ्यापैकी लोक दक्षिणेला तुम्हाला नावं ठेवताना दिसते. पण मी आत्ता सुद्धा माझ्या घराच्या दक्षिणेलाच बसतोय. मी अच्छा. कोणत्याही कन्सल्टेशनला दक्षिणेलाच बसतो. ठीक आहे. माझ्या रेग्युलर म्हणजे मला जी काही माझी कामं असतात मी दक्षिणेलाच बसून करतो. कारण मला इथं कम्फर्टेबल पण वाटतं. प्लस माझी इथून कामं फास्ट होतात. ठीक आहे. हम्म. सो मला गॉट इट. हो. कुंडलीप्रमाणे तुमच्या 11th हाऊसमध्ये कोणती काय नंबर लिहिलाय बघा आणि त्या डायरेक्शनला बसायला चालू करा. तुमची कामं हळूहळू व्हायला चालू होतं. ठीक आहे. अच्छा. आता 11th ठीक आहे, हाऊस तुम्ही शिकवाल तसंच हा बघते. मला आता तर आणि काही कळणार पहिली नाही गोष्ट ते. आहे की थोडं ऍस्ट्रॉलॉजी होईपर्यंत उपाय असे वाटू नका. ठीक आहे ना. कारण ऑफकोर्स, लोकांना काय ऑफकोर्स. होतंय नाही नाही माझा अनुभव आहे की लोक काय करतात शिकले की पटापट पटापट द्यायला चालू करतात. तसं करू नका. ऍस्ट्रॉलॉजी होईपर्यंत थोडं थांबा. थोडा स्वतः एवढे दिवस थांबलाय कंट्रोल केलाय 1-2 महिने थोडंसं कंट्रोल करा आणि ऍस्ट्रॉलॉजी हो, हो. झाल्यानंतर मग तुम्हाला काय घरामध्ये उपाय वाटायचे ते सगळ्यांनी वाटा. काही प्रॉब्लेम नाही. पण थोडंसं ऍस्ट्रॉलॉजी संपेपर्यंत जरा थांबा. कारण न्यूमरोलॉजीला मी स्वतः ऍस्ट्रॉलॉजीशी कनेक्ट करतो. फक्त तुमचा मुलांक 5 आहे म्हणून तुम्ही पटापट सगळे नंबर सगळ्यांचे 5 वर नेऊन ठेवण्यात अर्थ नाही. समजा तुमच्या पत्रिकेमध्ये बुध जर नीचीचा असेल तर तो एवढा काही खास रिझल्ट देणार नाही. त्याच्याऐवजी दुसरा कोणता ग्रह तुमच्या पत्रिकेत चांगला आहे बघायचा. मित्र कोणता आहे, अतिमित्र कोणता आहे, संपत कोणता आहे. ते नवतारा आता मगाशी त्या स्लाइडमध्ये नवतारा पण राहिले. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे तो नवतारा. ठीक आहे ना. सो ते बघा म्हणून मी सांगतो की भरपूर गोष्टी आहेत. मला त्या दिवशी जे दिसल्या हा, त्या हा. मी टाईप करून पटापट पटापट बनवून टाकल्या. पण ह्याच्यामध्ये इतकं डिटेलमध्ये आहे ना हे एक पॉइंटला 2-2 पॉइंटला एक लेक्चर संपणार आहे. सो इंटरेस्टिंग आहे पण मजा येईल तुम्हाला. मला शिकवायला मजा येईल, तुम्हाला ओके. ऐकायला. हो, हो. नक्कीच. चालेल. थँक्स. तेवढंच विचारायचं होतं, हा बाकी काय ते तर आपण मग. करू. आणि तसंही आम्हाला काही इश्यू असले तर आम्ही तुम्हाला पाठवू हा शकतो मला कधीही, मेसेज करा राईट? कधी कधी काय प्रॉब्लेम. चालेल. अजून कुणाला काय काही इश्यू वगैरे किंवा काय बोलायचं असं बोलू शकतात. काय सर काय काही अडचण नाही सर. आपण हा कोर्स पूर्ण करू. त्यानंतर काय वाटलं तर मग हे करू. पण हे मला 3 बऱ्यापैकी बेसिक तर शिकवलं. माहितीच आहे. तर येस येस येस. एक्स्ट्रा काय माझ्याकडून भेटतंय का बघा. बऱ्याच हो गोष्टी काय नवतारा हरकत वगैरे तुम्हाला मला माहिती आहे की तुम्हाला नवतारा वगैरे माहित नसेल. का नवतारा माहिती आहे तुम्हाला? नाही. नवतारा नाही माहिती. नवतारा सगळ्यात इम्पॉर्टंट नवतारा. नवतारा तुम्हाला येस सांगतो कसं बघायचं आणि येस. सगळ्यांनी फ्रीवाले सॉफ्टवेअर घ्या. सगळ्यात सिम्पल आहे ॲस्ट्रोसेज AI. व्हॉट्सअप मोबाईलला येतं. हो. सगळ्यात येस सिम्पल येस. आहे. वापरायला पण हँडी आहे. फक्त थोडं 1-2-3 वेळा त्यात ॲड येते. पण ते हो. पेडकडे एवढ्या लगेच काय जाऊ नका. पेड आता माझ्याकडे पेड आहे ठीक आहे. पण बऱ्यापैकी ॲस्ट्रोसेज AI सिम्पल आहे आणि नाही दुसरं बेसिक याच्यावरच करतो आपण. हां आणि जर दुसरं एखादं हम्म. असेल तर जगन्नाथ होर आहे. ठीक आहे. ते 2 येस. फ्रीवाले ॲप आहेत आणि सध्या न्यूमरोलॉजीला तर काही ॲप वगैरेची काही गरज नाही. तुम्ही Googleला मी बरोबर. सांगतो त्या लिंकला जरी टाकून हे केलंत ना तरी त्याचा फायदा तुम्हाला होऊन जाईल. थोडं काही अवघड आणि असं काही एक्स्ट्राऑर्डिनरी नाही आहे त्या गोष्टी. पैसे हा. घालवण्यासारख्या गोष्टी नाही आहेत त्या. कारण आजकाल फ्रीमध्ये आल्यात गोष्टी. नाहीतर पहिल्यांदा लोकं कुंडली काढून फक्त कुंडली काढायचे पैसे घ्यायचे. हो हो हो. आता फ्रीमध्ये आहे. सो एवढं काही नाही. चालेल काय हरकत नाही. आपण हे बेसिकच पूर्ण करू. हां, इन डिटेलमध्ये आपण स्टार्ट टू एंड म्हणजे हो ज्याला येत नाही मी तर म्हणतो त्याचं सगळ्यात चांगलं आहे. कारण तो इथं फ्रेश आहे. त्याला आपण हो हो. एकदम चांगलं मोल्ड करू शकतो. ठीक आहे ना. तर त्याच्यामुळे काय अमृता मॅडम काही इश्यू? हॅलो. आवाज येत नाही मॅडम तुमचा. आवाज नाही येत. रमेश सर. हॅलो. आवाज येतोय? हो सर. हम्म. काय तुमचं काय सजेशन किंवा तुम्हाला कसं हे वाटतंय? नाही नाही सर, आता कंटिन्यू आपल्याला बघायचं आहे. हम्म. मला त्याच्यानंतर जे जे डाऊट येणार त्या त्या डाऊट्स
जे काही तुमचे डाऊट्स आहेत सेम लेक्चरमध्ये विचारा. नाही कळालं दुसऱ्या लेक्चरच्या स्टार्टिंगला किंवा दुसऱ्या लेक्चरच्या एंडिंगला आपण सगळे डाऊट घेऊ. काय एवढं चिंता करायची गरज नाही. एवढे असे काय सिम्पल आहे हे. मी सिम्पल भाषेत समजावतो. काय असे तुम्हाला मोठे असे डाऊट नाही पडणार, मला माहिती आहे. ठीक आहे ना. सिम्पल भाषा. ऍस्ट्रॉलॉजी न्यूमरोलॉजी वाचू सिम्पल आहे. फक्त त्याची सांगायची भाषा सांगायची साध्या भाषेत सांगितली की सगळं कळतं. एवढं असं काही अवघड नाही. बोला ना देशमुख मॅडम, बोला. हा सर, मी आता जॉईन झाली. रोजची रेकॉर्डिंग मिळत जाईल ना? हा रेकॉर्डिंग मिळेल. याच्यामध्ये फक्त आपण इंट्रोडक्शन मध्ये काय केलंय की काय शिकवणार आहे हे फक्त आपण तुम्हाला याच्यामध्ये सांगितलंय. तुम्हाला मी ते पीडीएफ पण पाठवून देतो. त्या गोष्टी आपण याच्यामध्ये शिकवणार आहे. ठीक आहे ना. असं काही नाही. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्वप्नील sir. प्रत्येक नेटवर्कचा इश्यू. सर एक विचारायचं होतं. बोला म्हणजे मॅडम. जस्ट मला ऍक्च्युली आता सुचलं. आता जो आपला हा ग्रुप आहे, फॉर एक्झाम्पल आता जेवढे जण या कोर्समध्ये आहेत, तर आपण निदान हा कोर्स कम्प्लीट होईपर्यंत हा ग्रुप बनवू शकतो का बाय चान्स? मी तुमच्यावरती कारण ठेवणार काय होतो होईल? शेवटी. काय होतंय, मी बनवण्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना कम्फर्टेबल असेल तर बनवून देतो. बनवायला तर तुम्ही 2 एव्हरीवन मिनिटात बनवा. कारण काय ना, जर आता मला क्वेश्चन आहे तर मी तुम्हाला स्पेसिफिकली बाहेर जाऊन विचारण्यापेक्षा जर मी त्याच्यात टाकला तर मग सगळ्यांनाच कळेल की अरे असे क्वेश्चन्स पण येऊ शकतात. चालेल, मला काय मला काय चालेल. मला काही आपल्या प्रॉब्लेम सगळ्यांना एकत्र, इफ सगळे तयार असेल तर मला हा तेच प्रॉब्लेम नाही. सगळ्यांचे मी सगळ्यात शेवटी विचारणार होतो किंवा तुमचा एक हा. ग्रुप बनवून देऊ का. म्हणजे काय होईल, हा. तुम्हाला पण थोडंसं काय डाऊट वगैरे असेल तर तुमचं तुम्ही बोलू शकता. आणि सगळ्यांचे डाऊट एकाच याच्यात दिसतील आणि हा. आन्सर्स पण दिसतील. सगळ्यांनाच बरोबर. कळेल की कोण काय बरं. विचारतं आणि काय answers. बरं तुम्हाला हा नाही, ग्रुप तयार करा सर. चालेल बनवतो. बरं पडेल. मग आपण त्याच्यातच सगळ्यांनी प्रश्न टाकू शकतो हा हवे तसे. क्वेश्चन टाका. मी तुम्हाला माझं पण काय हलकं होते 8-10 लोकांना टाकण्यापेक्षा तेवढ्याच एका ग्रुपमध्ये मी येस, सगळ्यात जास्त एका ग्रुपमध्ये आन्सर्स आणि क्वेश्चन्स बरं बनवून पडेल. देतो. आणि मग संपल्यावर आपापलं निघू शकतो आपण सगळे, पण तात्पुरती ते शिकण्यापुरते आपण सगळे कमीत कमी एकमेकांशी तुमची सुटका आता 2-2.5-3 महिने तर नाही आहे. टेन्शन घेऊ नका. ओके. ठीक आहे. आणि हे बघा कारण त्याचं आहे, संपवायला गेला तर एका महिन्यात मी संपवू शकतो. पण माझं मत आहे नाही, की डिटेलमध्ये तुम्हाला जेवढं सांगितलं ना तेवढं तुम्ही कमर्शियल करा नाही करा तो तुमचा वैयक्तिक पार्ट आहे. पण ऍटलिस्ट तुम्ही तुमच्या घरच्या 5 लोकांची जरी लाईफ मध्ये मदत केली ना तरी भरपूर आहे. ऍक्च्युली ठीक आहे ना. गुड इनफ आहेत त्या गोष्टी. हो खरंय. हा काय. मग तुम्हीच ग्रुप बनवा आमचा. मी बनवतो. आपण मी बनवून देतो. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मी डिटेल पाठवून आणि ही लिंक सुद्धा त्याच्यामध्ये मी पाठवत जाईल. ठीक आहे. बेस्ट. हो. त्याच्यानंतर आता बघा, आता जो काही आपला वेळ आहे तो आता अजून एक 10-15 मिनिटं आपण घेऊ शकतो. ठीक आहे सर. वेळ नको वाया घालवायला. है ना. चालू करूया आजपासूनच. म्हणजे असं काही हो. हे नाही. आता बघा याच्यामध्ये कसं आहे की न्यूमरोलॉजी किंवा हे अंकशास्त्र हे आलं कुठून. ठीक आहे ना. हा तर सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क आहे की बाबा हे शास्त्र आहे तर ह्या गोष्टी आल्या कुठून किंवा ह्या गोष्टींचा उगम काय. ठीक आहे ना. ठीक आहे ना? याच्यामध्ये लोशो ग्रीड हा जो एक शब्द आहे ना हा एक पहिल्यातल्या काळात काय होतं की आपल्या भारतावरती बऱ्यापैकी लोकांचं अतिक्रमण झालं. बऱ्यापैकी पुस्तकं घेऊन गेले. काही लोकांनी युनिव्हर्सिटी जाळल्या. त्याच्यामध्ये काही पुस्तकं भारतामधली बाहेरच्या लोकांच्या हाताला लागली. ते घेऊन गेले. त्याच्यावरती स्टडी केला. त्यातल्या काही लोकांना त्यातलं जेवढं समजलं तेवढं त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलं. फॉर एक्झाम्पल आपण आपल्या कुंडलीमध्ये जसं मी बोललो की 11 नंबर माझं वैयक्तिक 11 नंबर हाऊसमध्ये 11 नंबर घरामध्ये 10 नंबर राशी आहे. 10 नंबर राशी म्हणजे दक्षिण दिशा म्हणून मी दक्षिणेला बसतो. त्या लोकांच्या हाताला जे पुस्तक लागलं त्याच्यामध्ये माईट बी असू शकतं की त्यांनी फक्त कालपुरुष कुंडलीबद्दल डिटेलमध्ये लिहिलं असेल. कालपुरुष कुंडलीमध्ये 11 नंबर घरामध्ये 11 नंबर रास येते. 11 नंबर रास म्हणजे पश्चिम दिशा. ठीक आहे ना. तर पश्चिम म्हणून बघा बऱ्यापैकी फॉरेनचे जे द सिक्रेट वगैरे बुक आहे त्याच्यामध्ये
किंवा अजून काही बुक्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय की तुम्ही तुमच्या घरच्या पश्चिमेला बसा, पश्चिमेला बसल्यानंतर तुम्हाला वेस्टला बसा, म्हणजे तुम्हाला तुमचे डिझायर फुलफिलमेंट होऊन जाईल. तर ते डिझायर फुलफिलमेंटचं वेस्ट डायरेक्शन आली आपल्या कालपुरुष कुंडलीप्रमाणे. सो तसंच न्यूमरॉलॉजीबद्दल किंवा अंकशास्त्राबद्दल आपल्या पूर्वजांनी किंवा आपले जे कोण ऋषीमुनी होते त्या लोकांनी ह्या गोष्टी लिहून ठेवलेल्या असणार आहेत. आणि त्यातली पुस्तकं काही चायनीज लोकांच्या हाताला लागली असतील किंवा बाहेरच्या अरब लोकांच्या हाताला लागली. त्यांनी त्याच्याबद्दल अभ्यास केला आणि त्यांनी सिंपल भाषेमध्ये लिहून ठेवलं. आता हे लोशो ग्रीड, हा लोशो एक माणूस होता चायनामधला, ज्यानं ते लोशो ग्रीड बनवून ठेवलं. त्याच्यानंतर अजून एक माणूस आला, त्याचं नाव आहे किरो म्हणून एक माणूस आला. त्यानं त्या लोशो ग्रीडचा अभ्यास केला, प्लस आपल्या बेसिक जे काही नंबर त्यांचा अभ्यास केला आणि त्यानं त्याच्या पद्धतीनं काही पुस्तकं लिहून ठेवली. हे शास्त्र जे आहे ते आता रिसेंटली आहे. याला असं मोठा असा बॅकग्राऊंड म्हणतो जे आपण, ते याच्यामध्ये एवढं नाहीये. ठीक आहे. आता लोशो ग्रीड जर तुम्ही बघायला गेलात ना, ओके, कालपुरुष कुंडलीबद्दल का? ठीक आहे अमृता मॅडम. कालपुरुष कुंडली म्हणजे काय माहिती आहे का, की जी काही तुमची चौकट येईल, ठीक आहे, म्हणजे 12 घरं येतात कुंडलीमध्ये. तर पहिल्या घरामध्ये 1 नंबर लिहिलेला असतं, दुसऱ्या घरामध्ये 2, तिसऱ्या घरामध्ये 3, चौथ्या घरामध्ये 4, असं 12 घरामध्ये 12 नंबर लिहिले असतात सिक्वेन्सने. आणि हा सिक्वेन्स असा उलटा असतो. ठीक आहे ना, राईट वाय क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ठीक आहे, ही झाली कालपुरुष कुंडली. आता समजा माझं मीन लग्न आहे, तर माझं पहिल्या घरामध्ये 12 नंबर आले, 12 आले, त्याच्यानंतर पुढे 1 गेलं. ठीक आहे. सो ते आकडे बदलतात. ठीक आहे, त्याला ही माझी वैयक्तिक कुंडली झाली. ती झाली कालपुरुष कुंडली, म्हणजेच मेष लग्नाची पत्रिका. आणि माझी वैयक्तिक आहे ती मीन लग्नाची आहे. तुमची वेगळी असू शकते, बाकी काळे साहेबांची वेगळी असू शकते, रमेश सरांची वेगळी असू शकते, देशमुख मॅडमची वेगळी असू शकते. ठीक आहे ना. सो हे प्रत्येकाचे वेगवेगळ्या ज्या काही टाइम प्रमाणे आपण जन्माला आलो त्याप्रमाणे ह्या गोष्टी जी काही कुंडली आहे ती वेगवेगळी बनत असते. काही लोकांची मेष लग्नाची आहे, त्यांची पर्टिक्युलर कालपुरुष कुंडलीच आहे. कालपुरुष कुंडली म्हणजे जगावेगळं काही नाही आहे, की फक्त फर्स्ट हाऊसमध्ये 1 नंबर आणि लास्टमध्ये 12, म्हणजे सिक्वेन्स प्रमाणे नंबर प्रमाणे ती कुंडली असते. आता ज्याची पण कालपुरुष कुंडली आहे किंवा 1 नंबर मेष लग्नवाली कुंडली आहे, त्यांची 11 नंबर घरामध्ये 11 नंबर रास येते, म्हणजे त्यांनी वेस्ट डायरेक्शनला बसून मॅनिफेस्ट केलं पाहिजे. तर वेस्टला बसताना कसं बसायचं, तर वेस्टला बसताना वेस्टला पाठ करायचे आणि पूर्वेकडे तोंड करायचं. ठीक आहे ना. त्यानंतर प्रत्येक याच्यामध्ये शेप वेगळे वेगळे येणार, ते पण मी सांगतो. वेस्ट डायरेक्शनचाच आपला विषय चालतो. तर वेस्ट डायरेक्शनला सर्कल हा जो शेप आहे ना, गोल, हा त्यांचा शेप आहे. तर मग तुम्ही तुमचा जो काही व्हिजन बोर्ड येतो तो प्रत्येक डायरेक्शननुसार वेगवेगळा येणार. कारण वेस्ट डायरेक्शन रिप्रेझेंट करते सर्कल, तर सर्कल आहे. तर मग तुमचा सर्कल इम्पॉर्टंट झाला तुमच्यासाठी, की सर्कलमध्ये तुम्ही तुमचं डिझायर लिहिलं पाहिजे आणि ते तुमच्या वेस्ट डायरेक्शनला चिटकवलं पाहिजे आणि तिथे बसून तुम्हाला मॅनिफेस्ट करणं गरजेचं आहे. जर तुमची कालपुरुष कुंडली प्रमाणे जर असेल तर, मेष लग्नाची कुंडली असेल तर. ठीक आहे. हे झालं आपलं. आता बेसिक आपण न्यूमरॉलॉजीवरती होतो. न्यूमरॉलॉजी आलं कुठून, तर लोशो ग्रीड. तर लोशो हा माणूस होता, ज्यानं चायनावाला माणूस होता, त्यानं आपली पुस्तकं वाचली असतील त्यावेळी आणि त्याला जे काही समजलं त्यानं त्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिल्या आणि एक ग्रीड बनवलं. ग्रीड म्हणजे काय, की तुमच्या जन्मतारखेनुसार जे काही नंबर येतात ते त्याच्यामध्ये ते लिहिले. त्याच्यामध्ये त्यांनी प्लेन बनवले, हार्ड प्लेन, त्याच्यानंतर माइंड प्लेन, है ना, ह्या टाईपचे 3 प्रकारचे त्यांनी प्लेन बनवले. ते आपण पुढे शिकणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. ते कसं काम करतं ह्या गोष्टी सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर चायनाचा जो काही लोशो ग्रीड आहे आणि इंडियाचा मी तो तुम्हाला म्हणतोय की इंडियन न्यूमरोस्कोप आहे. ह्याच्यात फरक काय आहे ते तुम्हाला एका सिंपल लाईनमध्ये सांगतो. जास्त तुम्हाला गोल गोल फिरवणार नाही मी आले कुठल्याच लेक्चरमध्ये. चायना जे आहे ना, ते त्याच्या हेड आहे ना, ते साऊथला मानतं आणि भारत जे आहे ते आपलं हेड नॉर्थला मानतो आपण. ठीक आहे. हा दोन्हीतला फरक आहे. असा काही वेगळा फरक नाही, फक्त त्यांचं जे लोशो ग्रीड आहे ते चेंज होतं, याच्यामध्ये हलकं फुलकं चेंज होते. ठीक आहे ना. तर लोशो ग्रीड हा झाला चायनासाठी
आणि न्यूमरोस्कोप झाला इंडियासाठी, कारण भारत स्वतःचा हेड हा नॉर्थला मानतं आणि चायना त्यांचा हेड साऊथला मानतं. हा झाला दोन्हीतला फरक आणि याच्यामुळे तुम्हाला फरक दिसेल. हा जो काही तुम्हाला मी दाखवणार आहे त्याच्यामध्ये, एक मिनिट. दिसतंय का तुम्हाला सगळ्यांना ग्रीड? दोन्ही ग्रीड दिसतात. हो हो आता याच्यामधला हा जो आहे ना, व्हीनस सन सॅटर्न हा लिहिलेला लेफ्ट साईडचा, हा इंडियन न्यूमरोस्कोप आहे. ठीक आहे. आणि हा जो आहे ना, हा लोशो ग्रीड आहे. ठीक आहे. हा यातला फरक आहे. हा जर बघायला गेलात ना, थोडासा चेंज आहे. हा बघा 816 आहे ना, याच्यामध्ये हा खाली आहे आणि आपला हा नॉर्थ साईडचा वरती येतो, कारण नॉर्थ आहे, हा साऊथ आहे. हा त्यांनी साऊथला वरती घेतलाय. ठीक आहे. हा फक्त या दोन्ही ग्रेड मधला फरक आहे. दोन्ही तुम्हाला ग्रेड मी पाठवतो, सेपरेट सेपरेट पण पाठवतो आणि हा कॉम्बो एक सुद्धा पाठवून देतो. ठीक आहे. त्याच्यानंतर येतो मूलांक आणि भाग्यांक. सगळ्यात इम्पॉर्टंट पर्टिक्युलर न्यूमरोलॉजीसाठी, की मूलांक काय आहे आणि भाग्यांक काय. आता मूलांक म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, अमृता मॅडम तुमची जन्मतारीख काय? तुम्ही तारीख टाईप करा याच्यामध्ये. टाईप करा, सगळ्यांनी टाईप केली तरी पण चालेल, असं काय नाही की कोणी एकानंच केली पाहिजे. ठीक आहे. आता 2 नोव्हेंबर म्हणजे 2/11/2002. बघा, तुमची मूलांक जो आहे तो तुमचा 2 आहे, कारण तुमची जी जन्मतारीख आहे ना ती 2 आहे. बरोबर. हीच जर 12 असती तर आपण त्याची बेरीज केली असती, 2 अधिक 1 3. ठीक आहे. तर आता तुमची फक्त सिंगल डिजिटचीच नंबर आहे, तर मूलांक काय आहे तुमचा 2 आहे. त्याच्यानंतर नोव्हेंबर म्हणजे 11. बरोबर आहे. 2 + 1 + 1 प्लस हे 2 आणि 2 4. बरोबर. तर याची सगळ्याची बेरीज येते 8. बरोबर आहे. तर तुमचा मूलांक झाला 2 आणि भाग्यांक झाला 8. ठीक आहे ना. मूलांक 2 भाग्यांक झाला 8. बरोबर आहे. आता मूलांक काय रिप्रेझेंट करतो आणि भाग्यांक काय रिप्रेझेंट करतो? मूलांक तुमचा बऱ्यापैकी तुमचा मूड काय आहे, तुम्ही कोणत्या गोष्टीला अटॅच जास्त असणार आहे. माझ्या अभ्यासाप्रमाणे मी ह्याला 60-40चा कॉम्बिनेशन बघतो. मूलांकाचा इम्पॅक्ट तुमच्यावरती जास्त राहतो ॲज कम्पेअर टू भाग्यांक. मूलांकामध्ये तुम्हाला काय आवडतं, तुम्ही कुणाला अटॅच आहे, तुमची थॉट प्रोसेस काय आहे, तुम्ही कोणत्या डायरेक्शनचा जास्त विचार करता, ह्या गोष्टी म्हणजे जास्त 10% जास्त, 60-40 जसं बोलल्याप्रमाणे. आणि भाग्यांक काय, हे भाग्यांकाचा ओव्हरऑल तुमच्या लाईफवरती इम्पॅक्ट पडा. आता तुमचं कसं आहे, 2 आणि 8चं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे 2 म्हणजे आला चंद्र, 8 म्हणजे शनी. तर चंद्र आणि शनी तुमच्या पत्रिकेमध्ये थोडासा जास्त इम्पॅक्ट दाखवणार. ठीक आहे ना. आणि ओव्हरऑल तुमचा स्वभाव थोडासा मुडी असणं, आणि शनी आहे तर तो थोडासा कधी कधी निगेटिव्हली विचार येऊ शकतात, कधी कधी काम स्लो होऊ शकतात. ठीक आहे. सो ह्या 2 ग्रहांचा तुमच्या लाईफमध्ये जास्त इम्पॅक्ट पडणार, म्हणजे एक चंद्र आहे आणि दुसरा आहे शनी. ठीक आहे. सो हे 2 ग्रह प्लस बाकीचे तुम्हाला पुढच्या लेक्चरला आपण तुमचा न्यूमरोस्कोप बनवू आपण याच्यामध्ये, आणि कसा इफेक्ट पडतो ह्या गोष्टी तुम्हाला दिसतील. दुसऱ्या कुणाची जन्मतारीख टाईप करा, कोणी करा, असं करा. शाळस्कर मॅडम करा तुम्ही.
हॅलो. हा ओके, ठीक आहे. ठीक आहे, तुम्ही जी करून ठेवा, हे असू दे, ह्याच्यावरती डिस्कस. पण मला सेंड कसं करायचं तेच माहिती नाही, ते मिळत चॅट नाहीये मध्ये मला. चॅट मध्ये असेल. ठीक आहे, चॅट चला मध्ये असंच सांगा, चला तुमची इट्स ओके. माझा 1 जून 1981. 1 जून हा, 1981. जून 1981. 81. ठीक आहे. 1/6/1981. माझा तर 1 तारीख आहे ना, ती ही तुमची झाली मूलांक झाला. ठीक आहे, 1 म्हणजे मूलांक, म्हणजे तुमचा जो काही पर्टिक्युलर जन्म तारीख आहे, ठीक आहे ना, ज्या तारखेला तुम्ही जन्माला आलाय तो तुमचा झाला मूलांक. आणि टोटल जी काही तुमची आता 1/6/1981 ही पण तुमची झाली 8 वरती बेरीज येते. बरोबर आहे, राईट. 26 येते. प्रत्येकाचा सिंगल डिजिटला घ्यायचा, प्रत्येकाचा सिंगल डिजिटला घ्यायचा. ठीक आहे. सो 2 आणि 6चा कॉम्बिनेशन 8, म्हणजे तुमच्या पत्रिकेमध्ये 1 आणि 8 म्हणजे सूर्य आणि शनीचा इम्पॅक्ट तुमच्या पत्रिकेमध्ये जास्त असणार. तसा तुमच्या स्वभावात सुद्धा इम्पॅक्ट जास्त असणार. 1 नंबर आहे म्हणजे सूर्याचा आहे, तर तुम्ही प्रखर बोलणार. ठीक आहे ना, जास्त भीडभाड बाळगणार नाही की बाबा काय होईल, काय बोलतील, काय नाही, काही तुम्हाला कोणाशी काही घेणं देणं नाही. तुमच्या डोक्यात आलं तुम्ही बोलणार. ठीक आहे. राईट. पत्रिकेमध्ये सुद्धा तुमचा 1/8 आहे, तर सूर्य आणि शनी तर इथे डिग्री जवळ असेल किंवा शनी आणि तुमच्या सूर्याची युती असायचे योग आहेत. ठीक आहे, असं आपण बघू, आपण डिटेलमध्ये बघू या गोष्टी वरती चाललंय. राईट. ठीक आहे ना. एक म्हणजे या 2 ग्रहांचा इम्पॅक्ट जास्त असणार माझ्या तुमच्या लाईफमध्ये ओव्हरऑल पत्रिकेमध्ये असं. किंवा तुमच्या ओव्हरऑल लाईफ मध्ये ह्या 2 ग्रहांचा इम्पॅक्ट तुमच्यावरती जास्त राहतो. राईट. ओके. त्याच्यानंतर बघा, आता स्वप्नील सरांची काय आहे, 9/1/1992. आता यांचा पण मूलांक आला 9. आता 9 कशाला रिप्रेझेंट करतो, तर येतोय मंगळदा. तर एनर्जेटिक असणं, ठीक आहे ना, गरम खाणं. ठीक आहे, भांडणं लागली तर भांडणं सोडवायला त्याच्या आधी जरा मध्ये असं उभा राहणं, घाबरत नाही माणूस. ठीक आहे, भांडणं सोडवायला पण जातात आणि त्याच्यासोबत करून पण येतात. ठीक आहे. सो तो एक पार्ट आहे की बाबा 9 नंबर. ठीक आहे, आता यांचा जर मंगळ यांच्या पत्रिकेत अतिमित्र असेल, चांगला असेल, उंचीचा असेल, 10 नंबर राशीत असेल, 10 नंबर घरात असेल, तर यांना प्रॉपर्टी रिलेटेड यश येईल पटापट. पण हाच जर मंगळ यांचा नीचीचा असेल, यांचा विरोधात जाऊन बसला असेल, निधनमध्ये असेल, तर यांना प्रॉपर्टी रिलेटेड इश्यू देणार. ठीक आहे. सो आता बघा, यांची काय येते, 9/1/1992. 9/2 31 येते ना यांची बेरीज, तर 4 वरती येते. बरोबर आहे. तर 9 आणि 4 म्हणजे मंगळ आणि 4 म्हणजे राहू. ठीक आहे, मंगळ आणि राहू. आता यांचा जर बघायला गेला पत्रिकेमध्ये, जर मंगळ राहू सुद्धा एकत्र असेल तर माणूस घाबरत नाही अजिबात. 3rd हाऊस मध्ये असं तर बिलकुल घाबरत नाही. मारणं, मारामारी, भांडणं एकदम सडनली माणूस करतो. प्लस मंगळ राहूचं कॉम्बिनेशन असेल तर तुम्हाला हाय बीपी सुद्धा असू शकतो. ठीक आहे. सो हे बेसिक प्रिडिक्शन आपण ह्या गोष्टींवर सुद्धा करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जया मॅडमचं काय आहे, 14/9/1970. तर 14 आहे, 1 आणि 4 आहे. बरोबर आहे. 14ची बेरीज झाली 5. मॅडमच्या पत्रिकेमध्ये सूर्य राहूचं युती सुद्धा असू शकते. तर मग अशी जो युती पार्ट बोललो ना, तो ह्या 14 वरून येतो. 1 म्हणजे सूर्य, 4 म्हणजे राहू. किंवा नक्षत्रामध्ये एकमेकाच्या असण्याचे योग आहेत. बघूया आपण नेक्स्ट टाइम यांची जेव्हा पत्रिका आपण लावू त्यावेळी ह्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बोलणार आहे. यांचं 14 म्हणजे 5 आणि 4 ची कॉम्बिनेशन होते. 5 म्हणजे बुध आणि 4 म्हणजे राहू. बुधाचा आणि राहूचा इम्पॅक्ट यांच्या पत्रिकेमध्ये किंवा बुधाचा आणि राहूचा इम्पॅक्ट यांच्या ओव्हरऑल लाईफमध्ये जास्त असणार. बुध म्हणजे काय आहे, बुध म्हणजे यांना बहिणी असू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांना गार्डनिंग करायला आवडत असणार आहे. ठीक आहे, त्यांना फिरायला, गार्डनमध्ये फिरायला आवडणं, झाडं लावणं, ह्या गोष्टींचा इम्पॅक्ट जास्त असतात. त्याच्यानंतर ह्यांना हसत खेळत लाईफ घालवायचं आहे, असं हसत खेळत, काय जास्त टेन्शन नको, काय नको. ठीक आहे. त्यानंतर 4 आहे. 4 काय बघा, याच्यामध्ये समजून घ्यायसारख्या गोष्टी आहेत. राहू आणि गुरु हे 2 ग्रह आहेत ना, हे कायम लक्षात ठेवा, हे मल्टिप्लिकेशनच करत असतात. राहू सडनली मल्टिप्लिकेशन देतो, गुरु ग्रह फक्त थोडा स्टेप बाय स्टेप देतो. पण
इम्पॅक्ट ह्या 2 ग्रहांचा यांच्यावरती जास्त आहे. काळे साहेबांचं बघा 8/5/1995, 8 तारीख आहे म्हणजे 8 आहे हा जो नंबर आहे तो शनी महाराजांचा आहे. आणि काळे साहेब बहुतेक वकील आहे ना साहेब तुम्ही? हो हो हो, वकील आहे. का 8 नंबर शनी, तुम्ही बरोबर वकिलीकडे आहेतच, बरोबर आहे ना. 8 त्याच्यानंतर 5 1995, 7 आणि 3 10 1. गव्हर्नमेंट वकिलीमध्ये जास्त हे करताय प्रयत्न का प्रॅक्टिस प्रायव्हेट मध्ये करताय? प्रॅक्टिस प्रायव्हेट प्रॅक्टिस. प्रायव्हेट मध्ये. तर तुमच्या Yes, yes. पत्रिकेमध्ये 8 आणि 1चं कॉम्बिनेशन जास्त आहे, म्हणजे हो. मूलांक तुमचा 8 आहे, भाग्यांक 1 आहे. तर गव्हर्नमेंट रिलेटेड म्हणजे तुम्ही असं पण नाही म्हटला भले प्रायव्हेट प्रॅक्टिस केलात तरी पण करताय गव्हर्नमेंटच्याच केबिन मध्ये जाऊन, बरोबर. हा, हा. सो हा, हा. शनी आणि सूर्याचा कॉम्बिनेशन तुमच्या पत्रिकेमध्ये जास्त आहे, ठीक आहे ना. ओके. हा, so हो. हे राहिलं. त्यानंतर रमेश सरांचं काय 29, 2 आणि 9, बरोबर आहे. हा झाला चंद्र आणि 9 2 नंबर म्हणजे चंद्र आणि 9 नंबर म्हणजे मंगळ. त्यांची चंद्र मंगळची युती पण पत्रिकेमध्ये असण्याचे योग आहेत. आता चंद्र मंगळ तर ह्या दोन नंबरवरून आपण काय सांगू शकतो की ह्यांना आळस पण येत असणार आहे सडनली. रमेश सर, येतो का सडनली आळस? हो सर, हो. येतो ना. त्याचं कारण आहे 2 आणि 9. 2 नंबर म्हणजे चंद्र, चंद्र म्हणजे पाणी, आणि 9 नंबर म्हणजे मंगळ, मंगळ म्हणजे आग, ताकद. तर पाणी आणि आगीचं कॉम्बिनेशन इथं क्रिएट होतं, ठीक आहे. सो पत्रिकेमध्ये तुमच्या बघायला पाहिजे आपल्याला हे कुठं ना कुठेतरी कॉम्बिनेशन असणार आहे 2 आणि 9 हे चंद्र आणि मंगळचं, ठीक आहे. सो हे कॉम्बिनेशन तुम्हाला काय दर्शवतं की सडनली एनर्जी, कधी कधी आळस, कधी कधी काम केलं म्हणजे एवढं कराल की बाप रे बाप. नाही म्हणजे 4-4 दिवस तुम्ही घराच्या बाहेर नाही जाणार किंवा नको म्हणता नाही, है ना. सो हे कॉम्बिनेशन तुमचं फक्त 29 तारखेवरून आपल्याला अंदाज येतो, ठीक आहे. हो. त्याच्यानंतर 8 आहे, त्याच्यानंतर 2 + 9 + 8 + 1 + 9 + 2 4 आला. तर राहू तुमच्या पत्रिकेमध्ये आणि 9 आणि 2 परत 11, 2 आणि 4 हे तुमच्या पत्रिकेमध्ये म्हणजे चंद्र आणि राहूचं कॉम्बिनेशन तुमच्या पत्रिकेमध्ये जास्त आहे, ठीक आहे. सो ह्या गोष्टींकडं फक्त आपण वरवर जरी बघितलं ना तारखा तरी आपल्याला अंदाज येतो कोणता ग्रह तुमच्या पत्रिकेमध्ये जास्त महत्वाचा आहे आणि कोणता ग्रह तुमच्या पत्रिकेमध्ये थोडासा तुम्हाला साईडलाईन करतो. जसं मला बोलल्याप्रमाणे न्यूमरोलॉजीचा आपल्याला ऍस्ट्रोलॉजीशी मेळ घालायचा आहे. इतर लोकांसारखं फक्त न्यूमरोलॉजी किंवा न्यूमरोलॉजी असं आपल्याला करायचं नाही. आपल्याला न्यूमरोलॉजी प्लस ऍस्ट्रोलॉजी या दोन्हीची सांगड घालायची आहे. म्हणून मी म्हटलं की ऍस्ट्रोलॉजी होईपर्यंत उपायांकडे जास्त झुकू नका, फक्त शिकून घ्या. आता मी काय म्हणतोय की आता मगाशीपासून आपण बोललो की बाबा मूलांक म्हणजे काय, भाग्यांक म्हणजे काय. घरातल्या 4 लोकांचे मूलांक भाग्यांक फक्त लिहून ठेवा एका पेपरवरती, ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा तारखा घेऊन ठेवा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण न्यूमरोस्कोप वगैरे डिटेलमध्ये आपण गोष्टी बघू. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेन की बाबा हे प्लेन, आणि मी सांगेल त्या गोष्टी ना घरामध्ये थोडं मॅच करून बघा. बाहेरच्या लोकांच्या राहू दे, घरच्या 4-4, 5-5 लोकांच्या ज्या गोष्टी मॅच करून बघा की बाबा हे प्लेन ऍक्टिव्ह आहे तर हे करतो का बाबा काम. किंवा न्यूमरोस्कोप, आता मी म्हणतोय म्हणून मी लगेच विश्वास ठेवू नका किंवा भारतावरती लगेच इंडियन न्यूमरोस्कोपच चालतंय. आपण कम्पेअर करू, ठीक आहे ना. आंधळा विश्वास कुणावर ठेवू नका, माझ्यावर सुद्धा ठेवू नका. मी काय म्हणतोय त्या गोष्टी तुमच्या डे टू डे लाईफमध्ये ऑब्झर्व करून बघा. आणि आज आपण न्यूमरोलॉजीला चालू केलंय तर तुम्हाला उद्यापासून किंवा आत्तापासून म्हणजे हे झाल्यानंतर तुम्हाला नंबर दिसायला चालू होतील, ठीक आहे. 11-11, 13-13, 12-12. तर जास्त त्याचं काय टेन्शन घेऊ नका. आपण ज्या फील्डमध्ये जातो त्या फील्डचे आपोआप ॲट्रिब्यूट आपल्याला जवळपास दिसायला लागतात, ठीक आहे. आणि अभ्यास करताना सुद्धा मन लावून करा. काही नाही, फक्त अर्धा तास ते 1 तास काढा, फक्त मागचं विसरू नका, ठीक आहे. म्हणून मी प्रत्येक लेक्चरच्या आधी मागचं रिव्हिजन एक 10 मिनिटं आपण घेऊ, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम पुढे जाऊ नको, ठीक आहे. आज आपण 3 गोष्टी शिकलो. एक तर पहिलं तर बेसिक सगळं ठीक आहे. चला आपण या लेक्चरमध्ये काय काय येणार आहे, कसं कसं घेणार आहे तुम्हाला पण माहिती पाहिजे म्हणून मी त्याच्यावरती अर्धा पाऊण तास घालवला. आपण आज शिकलो की बाबा इंडियन म्हणजे न्यूमरोलॉजी म्हणजे कुठून आली, काय हिस्ट्री आहे, त्याच्यानंतर न्यूमरोस्कोप काय सगळ्यात महत्वाचं, आणि मूलांक आणि भाग्यांक. सगळ्यात इम्पॉर्टंट मूलांक म्हणजे काय, भाग्यांक म्हणजे काय, आणि त्या 2 ग्रहांचा आपल्या लाईफवरती कसा इम्पॅक्ट होऊ शकतो
उपरवरती आपण या गोष्टी बघितल्यात. नेक्स्ट लेक्चर पासून 100% पेन पेपर घेऊन बसा. जे पण तुम्हाला वाटेल की बाबा ही गोष्ट चांगली आहे ती गोष्ट तुम्ही लिहून घ्या. माझ्याकडून तुम्हाला नोट्स भेटतील, पण तुम्ही तुमचा केतू म्हणजे तुमचा हे जे आहे ना हे तरडा ह्या गोष्टीच्या कामाला लावलात तर तुम्ही जे पण गोष्टी लिहाल त्या गोष्टी तुमच्या पटापट सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसायला चालू होतात. तर तुमच्या नोट्स तुम्ही काढा, माझ्याकडून मी देणारच आहे, मी डिनाय करत नाही. पण जेवढा तुमचा केतू ऍक्टिव्हेट कराल तेवढं सबकॉन्शियस मध्ये जाऊन बसायला चालू होईल आणि ते तुमच्या लॉंग टर्म लक्षात राहील. क्लास आहे 3 महिने तुम्हाला मी सोडत नाही, पण नंतर जाऊन परत 6 महिन्यानंतर सगळं विसरण्याच्या ऐवजी एक वही डायरी टाका. त्या डायरीमध्ये सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप लिहून घ्या. आजचं काय लिहून घ्याल, मूलांक म्हणजे काय, भाग्यांक म्हणजे काय, मूलांक कसं काढायचा, भाग्यांक कसं काय. स्वतःचीच तारीख टाका, जी तारीख येईल त्याच्या खाली लिहा मूलांक, टोटल बेरीज येईल त्याच्या खाली लिहा भाग्यांक. आजचं नोट्स तुमच्या तयार झालाय. ठीक आहे. सर सॉरी, फक्त एकच विचारत होती. आता तुम्ही म्हणालात तर मी माझ्या मुलीचं काढलं मूलांक आणि भाग्यांक, तर तिचा दोन्ही नंबर 9 एकच नंबर येतो. हा मग चांगलं आहे ना. त्यांच्या पत्रिकेमध्ये म्हणजे पॉसिबल असतं. हा त्याला होऊ शकतं. काय अच्छा. तारीख किती आहे सांगा, सगळ्यांचा तेवढा तिची जाता 18 जून 2010. 18 जून 2010. 10. हा 18 येते ना. हम्म. हा 18 पण येते ना, इकडे पण 18 येते. ते 1 आणि 8 बघा, पहिलं ते एक कॉम्बिनेशन लक्षात घ्या. 9 कसं आलं तर 1 आणि 8 वरून आलं, म्हणजे सूर्य Right. आणि शनी त्याचा इक्वल टू काय आला, मंगळ आला. ठीक आहे. आणि इकडे सुद्धा Right. काय त्याची बेरीज सुद्धा 18 वरतीच येते. ठीक आहे ना. हो, तर exactly. सूर्य, हा. आता बघा 3 ग्रह यांच्या लाईफ मध्ये जास्त इम्पॅक्ट करणार, 1, 8 आणि 9, म्हणजे Okay. सूर्य, शनी आणि मंगळ. ठीक आहे. याची पत्रिका आपण ज्यावेळी Right. लावू ना त्यावेळी या सगळ्यांच्या घरातल्या लोकांच्या पत्रिका आपण याच्यामध्ये बघायच्या. ठीक आहे. पैसे देतील तर सगळ्यांच्या Right. पत्रिका आपण बघू. ठीक आहे. सगळ्यांचा अभ्यास पण होईल आणि सगळ्यांच्या या गोष्टीवरती थोडासा म्हणजे बघा काय होते, 70-80% ना मॅच व्हायला पाहिजे. ठीक आहे ना. 100% नाही होणार, कारण टायमिंग तेवढं लिहिलेलं नसतं बरोबर. काही गोष्टी इकडे तिकडे असतात, नक्षत्र वाईज आपण Correct. जात नाही. तर एक 70-80% तरी या गोष्टी बऱ्यापैकी मॅच झाल्या पाहिजे. ठीक आहे ना. आता 1, 8 आणि 9 आहे, तर ह्या तिन्हीचा कॉम्बिनेशन काय येते, तर मुलगीचा स्वभाव सुद्धा थोडासा गरम असणार आहे. ठीक आहे ना. भयंकर. हा ठीक आहे. त्याचं कारणच 9 2 वेळा येते. ठीक आहे. प्लस हो. कुणाच्या मधून तयार होतोय, 1 आणि 8 मधून तयार होतोय 9. ठीक आहे ना. बरं. ह्याच्यावरती पण इम्पॅक्ट आहे. 1 आणि 8 वरून तयार होते. सूर्य आणि शनीचं कॉम्बिनेशन इज इक्वल टू मंगळ आहे. सूर्य हम्म. आणि शनी हे आता इतिहास काय हे पहिलं तुम्हाला समजलं पाहिजे. हा तुमचा होमवर्क राहिला की सूर्य आणि शनीचं कॉम्बिनेशन चांगलं आहे का कसं आहे हे तुम्ही मला पुढच्या लेक्चरला सांगा. ठीक आहे. कारण सूर्य म्हणजे Okay. शनी हा कुणाचा मुलगा आहे हे तुम्ही मला सांगा पुढच्या लेक्चर. ठीक आहे. So, हा, हो हो हो. आणि त्या दोघांचं तुम्ही युट्यूबला टाकला तर तुम्हाला बऱ्यापैकी त्याचे कॉम्बिनेशन कळून येईल. सूर्याचा बरोबर आहे. शनी हा सूर्याचा मुलगा आहे, पण त्या दोघांचं एवढं काही खास जमत नाही. ठीक आहे. बरोबर. हा मग त्याच्यामुळे काय होतं, ऍग्रेशन हार्ड लेवलला जातं. तुम्ही म्हणता ना की जास्त आहे ऍग्रेशन, त्याचं कारण आहे की ते 2 ग्रह ते टोटल रिपल्शन मधले ग्रह आहेत, अट्रॅक्शन वाले नाही आहे. ठीक आहे ना. सो त्याच्यामुळे काय होतं, ती ऍग्रेशन येतं, ती हार्ड लेवलचं ऍग्रेशन येतं, हलकं ऍग्रेशन येत नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. हो हो. तर 9 Correct. वाजता तर ठीक आहे, ऍग्रेशन आलं असतं, पण त्याला त्याची झालर नसते. ठीक आहे ना. सो एवढं डिटेलमध्ये जायचंय, पण सिम्पल लँग्वेजमध्ये जायचं. डिटेलमध्येच आपल्याला अभ्यास करायचा आहे, पण सिम्पल लँग्वेजमध्ये करायचं, जेणेकरून समजलं पाहिजे. बरोबर. ठीक आहे. येस येस. अजून काय आहे कोणाचं, बोला. आहे कोणाचं काही डाऊट आजच्या लेक्चर बद्दल पर्टिक्युलर? आय थिंक नाही. आणि नेक्स्ट लेक्चर पासून कॅमेरा चालू ठेवा, म्हणजे मला पण कळते मी कुणाशी बोलतोय. ठीक आहे. आजचं लेक्चर जाऊ दे. नेक्स्ट लेक्चर पासून ज्यांना पॉसिबल आहे त्याने कॅमेरा चालू ठेवला तर थोडंसं
काय केपी लाल किताब आहे वैदिक यात काय difference आहे? बघा, लाल किताब जो पार्ट आहे ना तो कसा आहे की ते पुस्तक आत्ता आत्ता लिहिलेलं आहे एक 100-1 वर्षात पण नसेल झाले त्या गोष्टीला, 100-1 वर्ष पण नसतील झाले. 1947 का 46 ते पुस्तक आहे. वैदिक आणि केपी मध्ये काय आहे, वैदिक मध्ये आपण जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की वैदिक मध्ये राशीला महत्व आहे. ठीक आहे, घराच्या पेक्षा राशीला महत्व आहे आणि केपी मध्ये हाऊसला महत्व आहे, घराला महत्व आहे. तिथं राशीला महत्व नाही. केपी मध्ये एखादी रास गायब पण होते. तुम्ही बघा 4-5 चार्ट टाकून बघा, एखाद्या कुठल्या चार्ट मध्ये तुम्हाला दिसेल की केपी मध्ये काय होते, नक्षत्र लेवलला, कस्प लेवलला, कस्प म्हणजे हाऊस लेवलला कोणतं सब लॉर्ड आहे आणि त्या सब लॉर्डचा कोणता नक्षत्र लॉर्ड आहे, ह्याला केपी मध्ये जास्त महत्व आहे. वैदिक मध्ये तसं नाही. वैदिक मध्ये आपण काय करतो, बेसिक जी काही लग्न कुंडली ती बघतो आणि त्याच्यात जर आपण जर बघायचं असेल तर तो कोणत्या कोणत्या ग्रहाच्या नक्षत्रामध्ये आहे बघतो आणि कोणत्या चरणामध्ये आहे बघतो. केपी मध्ये पार्ट वेगळा आहे. केपी मध्ये तुम्हाला मी दाखवेन कस्प मध्ये जाऊन त्याचा सब लॉर्ड कोणता आहे आणि त्या सब लॉर्डचा नक्षत्र लॉर्ड कोणता आहे हे बघितलं जातं आणि त्याच्यावरून अंदाज बांधला जातो की बाबा हा ग्रह काय आपल्याला रिझल्ट देणार. तो ऍस्ट्रॉलॉजीचा पार्ट आहे. एवढ्या लगेच ऍस्ट्रॉलॉजीकडे जाऊ नका. 2-3 आठवडे न्यूमरोलॉजी मध्ये पहिल्यांदा ग्रह काय आहेत आणि ग्रह कसे तुमच्यावरती इम्पॅक्ट करतात म्हणून मी पहिल्यांदा न्यूमरोलॉजी पार्ट घेतलाय. ठीक आहे ना, त्याच्या आपल्याला ग्रहां रिलेटेड जास्त बोलायचं आहे याच्यामध्ये. ठीक आहे, सो ऍस्ट्रॉलॉजीचा पार्ट आपण निवांत डिटेलमध्येच घेणार आहे, याच्यापेक्षा डिटेलमध्ये घेणार आहे. काय चिंता करू नका. ठीक आहे, अजून काय आहे ओके. क्वेश्चन्स? ठीक आहे, आज क्लोज करूया आपण. हो हो ठीक आहे, बाकी तुमचा एक ग्रुप बनवतो. आजच्या ज्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला मी पाठवून देतो. ठीक आहे, आणि नेक्स्ट लेक्चर तुमचं सोमवारी राहील, सोमवारी 8 वाजताच रात्री. आणि जे काही तुमचं टायमिंग आहे 1 तासाचं, 1 तास जाईल, सव्वा तास जाईल, जो काही जाईल तो. ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिलं आपण रिव्हिजन घेऊ आणि नवीन लेक्चर चालू करू. ठीक आहे, घरातल्यांच्या फक्त एका पेजवरती नाव आणि त्यांच्या जन्मतारखा लिहून ठेवा, जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिसला बरं पडेल. ठीक आहे, नेक्स्ट चालेल. आपण भेटू. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. ओके.